Okay. So, anti-anginal drugs are those that prevent, abort, or terminate the attack of angina pectoris. So, what is angina pectoris? Angina pectoris is commonly known as angina. Angina is a severe chest pain due to ischemia. Ischemia, a lack of blood, hence a lack of oxygen supply of the heart muscle, generally due to obstruction or spasm of coronary arteries. The angina pectoris occurs. The coronary artery disease, the main causes of angina is due to atherosclerosis of the cardiac arteries. So, atherosclerosis means what? Atherosclerosis, in this condition, a buildup of cholesterol plaque in the wall of arteries and it causing obstruction of blood flow. Okay. Then angina, anti-anginal drugs, angina pectoris also refers to a strangling or pressure like pain caused by cardiac ischemia. The pain is usually located substantially but is sometimes perceived in the neck, shoulder, arm and or epigastrium. अँड मी सांगितलं तुम्हाला की जे अंजायना पेक्टोरिस जो आहे हा मेल आणि फिमेलमध्ये याच्यामध्ये डिफरन्स असतो, बरोबर ना. तर वुमन डेव्हलप अंजायना ॲट अ लेटर एज दॅन द मेन अँड आर लेस लाईकली टू हॅव क्लासिक सबस्टर्नल पेन. हा जो काही डिफरन्स असतो तो हाच असतो. देन द बघा ह्या डायग्राममध्ये हेल्दी कोरोनरी आर्टरी अँड ॲथेरोस्क्लेरोटिक कोरोनरी आर्टरी, जो येलो कलर दिसतं आहे त्यात फॉर्म आर्टरीज ज्या आहे प्लेक फॉर्म होतो आहे आणि आर्टरीज ज्या आहेत त्या त्याची साईज जी आहे नॅरो होते, बरोबर ना. देन द इन लास्ट ब्लड क्लॉट दाखवलेला आहे तिथे बघा. त्याचबरोबर ही जी डायग्रॅम आहे नॉर्मल हर्ट आर्टरी आणि आर्टरी विथ प्लेग बिल्डअप, तर याच्यामध्ये हर्टची जी फिगर आहे तिथे बघा फॅटी डिपॉझिट झालेलं दाखवलेलं आहे अँड दॅट्स वाय कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या नॅरो झालेल्या आहेत. देन द नॉर्मल हार्टमध्ये आर्टरी वॉल्स ज्या आहेत त्या त्यात कन्स्ट्रिक्ट नाही झालेल्या. ओके, कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत आणि याच्यामध्ये प्लेग फॉर्म झाला आहे. प्लेग का फॉर्म होतो बिकॉज ऑफ द फॅटी डिपॉझिट कोलेस्टेरॉल जे आहे यांच्यामुळे जो आहे तो प्लेग फॉर्म झालेला आहे. ओके, तर देन द मेजर रिस्क फॅक्टर याच्यामध्ये बघा एज, देन dyslipidemia. Dyslipidemia is abnormal level of cholesterol and other lipids, that means fats in blood. जे कोलेस्टेरॉल आणि अदर फॅटी लिपिड्स जे आहेत यांची ब्लडमध्ये ॲबनॉर्मल लेवल असणे त्याला डिस्लिपिडेमिया असं म्हणतो आपण. आणि डिस्लिपिडेमिया जे आहे डिस्लिपिडेमिया इन्क्रीजेस चान्स ऑफ क्लॉग आर्टरीज, दॅट इज ॲथेरोस्क्लेरोसिस अँड ऑल्सो इन्क्रीज दी चान्सेस ऑफ हार्ट अटॅक. डिस्लिपिडेमिया जे आहे ते ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचे चान्सेस वाढवतं, त्याचबरोबर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेसही जास्त असतात डिस्लिपिडेमियाच्या कंडिशनमध्ये. देन ऑल्सो सिगारेट स्मोकिंग, देन हाय कोलेस्टेरॉल लेवल, डायबेटीज, हाय ब्लड प्रेशर, किडनी डिसीज. किडनी डिसीज देखील जे आहे डॅमेज करू शकतं आणि त्याच्यामुळे जे आहे तर ज्या आर्टरीज आहेत त्या डॅमेज होतात आणि जे किडनीचं फंक्शन आहे प्रॉपर फंक्शन ते प्रॉपरली होत नाही. किडनी वर्क नाही करत तिच्या फंक्शन प्रॉपरली. देन ऑल्सो ओबेसिटी,
सेडेंटरी लाईफस्टाईल, फॅमिली हिस्ट्री ऑफ प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज. तर आता इथे बघा सेडेंटरी हिस्ट्री जे आहे सेडेंटरी लाईफस्टाईल जे आहे इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दी ओबेसिटी. तर आता सेडेंटरी लाईफस्टाईल कशी रिस्पॉन्सिबल कशी असते ओबेसिटीला, तर लिटल और नो फिजिकल ॲक्टिव्हिटी. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय, तर एकदम क्वचित किंवा काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नसणे, ज्याला फक्त किंवा वर्क तर आहे पण एकाच जागी बसून असल्याचे वर्क आहे त्या व्यक्तीला, तर त्यामध्ये ओबेसिटी होण्याचे चान्सेस असतात. वेट गेन होतं आणि वेट गेन झालं तर हेल्थ रिस्क प्रॉब्लेम जे आहे ते हेल्थ रिस्क जी आहे ती इन्क्रीज होते. अँड दॅन द ओबेसिटी, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर अँड ऑल्सो हार्ट डिसीज हे वाढण्याचे चान्सेस असतात. देन द मोर वेट यू गेन, देन द हार्डर युअर हार्ट हॅज टू वर्क. जेवढं जास्त वेट गेन होत जाईल बॉडीजमध्ये तेवढं जास्त आपल्याला हार्टला जे आहे ते वर्क करायला प्रॉब्लेम येईल. ओके. देन फॅमिली हिस्ट्री ऑफ प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज. तर प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज म्हणजे काय, तर इट वॉज डिफाईन ॲज बिफोर एज 55 फॉर द मॅन अँड बिफोर एज 65 फॉर द वुमन. ह्या कंडिशनमध्ये जे हार्ट डिसीज जे आहेत ते उद्भवतात मेल अँड फिमेलमध्ये. देन here is the types of angina. There are the 3 types of angina: atherosclerotic angina, then vasospastic angina, त्यालाच आपण प्रिन्समेटल अंजायना और व्हॅरियंट अंजायना असं म्हणतो. अँड थर्ड इज अनस्टेबल अंजायना. सो atherosclerotic angina, it is a common form and is also known as classic angina. It occurs when attacks are predictably provoked by exercise, emotions, eating or coitus and subside when the increased energy demand is withdrawn. तर atherosclerotic angina जो आहे इट इज अ कॉमन फॉर्म आणि हा जो आहे हा कधी उद्भवू शकतो, तो कधी ऑकर्स होतो, तर एक्झरसाईजच्या कंडिशनमध्ये, देन स्ट्रॉंग इमोशन्स, इटिंग, देन सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ह्या कंडिशनमध्ये ॲथेरोस्क्लेरोटिक अँजायना जो आहे हा ऑकर्स होऊ शकतो. देन रेस्ट बाय रिड्युसिंग कार्डियाक वर्क युजली लीड्स टू कम्प्लीट रिलीफ ऑफ द पेन विदिन 15 minutes. And atherosclerotic angina constitute about the 90% of angina cases. Then next type is vasospastic angina. This is also called as rest angina, variant angina or Prinzmetal angina. तर रेस्ट अंजायना का म्हणतात त्याला, बिकॉज अटॅक्स ऑकर्स ॲट रेस्ट और ड्युरिंग स्लीप अँड आर प्रेडिक्टेबल. म्हणजे बघा खूप साऱ्या केसेस ऐकले असतील तुम्ही की झोपेत असताना अटॅक आला कळालं नाही, तर ते जे असतं दिस इज द व्हॅरियंट ऑर प्रिन्समेटल अंजायना. दिस ऑल्सो रेस्ट अंजायना. देन व्हॅसोस्पॅटिक अंजायना इज रिस्पॉन्सिबल फॉर लेस दॅन 10% ऑफ अंजायना केसेस. ज्या केसेस असतात व्हॅसोस्पॅटिक अंजायनाच्या ह्या लेस दॅन 10% असतात. बघा डायग्राममध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये काय चेंजेस होतात क्लासिकल आणि व्हॅरियंट अंजायनामध्ये हे दाखवलं आहे. तर फर्स्ट डायग्राम जी आहे रेस्टिंग पोझिशनला आणि एक्झरसाइज पोझिशनला, तर व्हेसल्स ज्या आहेत कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत ह्या रेस्टिंग पोझिशनला नॉर्मल पोझिशनमध्ये, देन द एक्झरसाइज पोझिशनला ज्या आहे त्या फ्लो जो आहे तो इन्क्रीज होतो. देन
सेकंड डायग्राम ही क्लासिकल अंजायनाची दाखवली आहे. फ्लो जो आहे फ्लो नॉट इन्क्रीज, ॲथेरोमा फॉर्म होतो तिथे. अँड देन द थर्ड जी आहे व्हॅरियंट अंजायना. व्हॅरियंट अंजायनामध्ये फ्लो जो आहे तो डिक्रीज होतो बिकॉज ऑफ स्पाझम जो आहे तो फॉर्म होतो, कन्स्ट्रिक्ट होतात कोरोनरी आर्टरीज, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं. देन थर्ड टाईप इज अनस्टेबल अंजायना. अनस्टेबल अंजायना जो आहे त्यालाच क्रिसेंडो अंजायना ऑर ऑल्सो नोन ॲज ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम असंही म्हणतात. अनस्टेबल अंजायना कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीज फ्रिक्वेन्सी अँड सिव्हिरिटी ऑफ अटॅक्स that result from a combination of atherosclerotic plaque, platelet aggregation at fracture plaques and vasospasm. ओके, तर अनस्टेबल अंजायना जो आहे इट इज, मी सांगितलं तुम्हाला की इट इज अ कंडिशन इन विच युअर हार्ट डज नॉट गेट इनफ ब्लड फ्लो अँड ऑक्सिजन and it may lead to the heart attack, and it also occurs within the exertion it occurs at rest or with exertion or stress condition. Okay, we'll stop here. In next lecture we'll discuss about the classification of anti-anginal drug and their mechanism of action. Okay, thank you.